सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती। करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर। बोट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। धाराशिवच्या परंडा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार। तांदूळवाडीतील खैरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। पुराने घरातील साहित्य आणि शेती पिकं उद्ध्वस्त। शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। एनडीआरएफची एक तुकडीही दाखल होणार। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या 4 जणांचा रेस्क्यू। परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारने तातडीने 10,000 कोटींची मदत द्या। पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका। आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा। उद्धव ठाकरेंची मागणी। अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ आता वाट कसली बघतायत। महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या साईबाबा संस्थानाच्या समितीला स्थगिती। अनेक वर्षांपासून संस्थानाचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे। 6 सदस्यीय समिती नेमणुकीसाठी सरकारने उच्च न्यायालयात केली होती शिफारस।